त्या पूर्ण करायच्या आहेत. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. कोल्हापूरमध्ये 10 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होतीये, तर इचलकरंजीमध्ये महानगरपालिका झाल्याच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या दोन्ही महानगरपालिकांच्या विषयी कोल्हापूरमधील पत्रकारांकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय केसरकरनं. बघूया. कोल्हापूरकरांना किंवा कोल्हापूरचे नगरसेवक कसे असायला पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील पत्रकारांच्याकडून, मान्यवर पत्रकार आहेत त्यांच्याकडून, की कोल्हापूरचे जे नगरसेवक आहेत ते कसे असायला पाहिजेत. या 10 वर्षामध्ये कोल्हापूर नेमकं कुठं आहे, प्रशासक राजवरती कोल्हापूरकर समाधानी आहेत का, हे सगळं आपण विचारणार आहोत. सर, मला सांगा, कोल्हापूरमध्ये येणारे नवीन नगरसेवक हे कसे असले पाहिजेत आणि आत्ताची कोल्हापूरची परिस्थिती काय वाटते? कोल्हापुरात पहिल्यांदा पार्किंग आणि वाहतुकीचे नियोजन ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोल्हापुरात अद्याप उड्डाणपूल नाही आहे, अद्यावत असं वाहनतळ नाही आहे. नवीन सभागृह येत असताना नगरसेवकांना ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत तयार केली पाहिजे आहे. कोल्हापुरात 2-3 ठिकाणी आता अद्यावत वाहनतळांची कामं सुरू आहेत, परंतु ती कामं जलदगतीनं पूर्ण करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही नगरसेवकांची पहिल्यांदा जबाबदारी असणार आहे. इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं आणि ही औद्योगिक नगरी असलेली नगरपालिका आता ती महापालिका झाली आणि पहिल्यांदा निवडणूक होते. स्वाभाविकच इचलकरंजीबद्दल असं म्हटलं जातं की वस्त्रोद्योग नगरीची उलाढाल ही येत्या काही वर्षामध्ये 40,000 कोटीची होईल. जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा त्या अनुषंगानं इचलकरंजी शहराचा नागरी विकास होतोय का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला बघितलं तर इचलकरंजी शहरातील रस्ते, पाणी, वीज या सगळ्या समस्या उग्र स्वरूप धारण केलेले आहेत. महापालिका होऊन 3 वर्ष झाली, पण आधीच्या नगरपालिकेचं आणि आताची महापालिका यात अजिबात फरक पडलेला नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे की नव्यानं जे सभागृहामध्ये सदस्य येणार आहेत त्यांना शहराच्या नागरीकरणाचा आवेग हा पाहता ही गती अधिक पुढं कसं नेता येईल आणि हे सर्व मूलभूत प्रश्न सोडवता कसं येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. दुसरं असं की शहराचा विकास आराखडा त्याची बरीच चर्चा होते, ते अधिक चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं अधिक गरजेचं आहे. असं झालं तर मग इचलकरंजी शहराला सुधारण्याची अपेक्षा करता येतील. कोल्हापूरकडे बघितल्यानंतर देशातील एक सदन जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा पहिल्या 5 मध्ये येतो आणि शहर कोल्हापूर ही कोल्हापूर जिल्ह्याची राजधानी आहे. पण या अनुषंगानं बघत असताना शहराचं एक अवस्था खुराड्यासारखी झालेली आहे. शहराची हद्दवाढ होत नाहीये. हद्दवाढीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह समोर येतात. राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती, त्यांची वोट बँक या सगळ्यांमुळे शहराची हद्दवाढ रखडलेली आहे. आणि आज सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र बघितल्यानंतर फारसं आशादायी चित्र नाही. त्याचं कारण असं आहे, कुणीही कोल्हापूरच्या प्रश्नावर म्हणजे चर्चा करताना दिसत नाही. त्यांना जे पूर्वी वॉर्डवर या ठिकाणी नगरसेवक होते, आता या ठिकाणी प्रभाग आणि तो भूगोल वाढल्यामुळं पळा रे पळा कोण पुढे पळतो, केवळ संपर्कासाठी नगरसेवक इच्छुक धावायला लागलेले आहेत. प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहेत. माहितीचे प्रतिनिधी असतील, लोकनेते असतील, ह्यांच्याकडून मात्र ठोस अजेंडा असा काय दाखवला जात नाही. त्या तुलनेत काँग्रेसचे सतेज पाटील यांच्याकडून मात्र प्रवाहाचा प्रत्येक पंचनामा असेल, त्यांनी वृत्तपत्रांचे कात्रणं दाखवून जे प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्यांनी जी प्रचारात ती आघाडी घेतलेली आहे. त्यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं हे टॅगलाईन खाली त्यांनी कोल्हापूरकरांच्याकडूनच ज्या काही प्रश्नाच्या समस्या कशा निर्गत करता येईल त्याची सूचना मागवल्या. ते जाहीरनामा म्हणजे ह्यांचं एका प्रकारे हे चालू आहे. पण तसं बघायला गेलं तर सत्ताधाऱ्यांच्याकडून हे होणं अपेक्षित आहे, पण ते अजून सुद्धा थंड आहेत. उलट जागा कोणी कशी लाटली, कोणी हे यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यातच यांचं पुन्हा एकदा राजकारण सुरू आहे. आणि हे राजकारणच खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या अधोगतीस खरं म्हणजे जबाबदार आहे. आणि कोल्हापूरकर सुद्धा लोकांनी सुद्धा हे ओळखलं पाहिजे की राजकारण महत्त्वाचं आहे की आपल्याला खरोखर विकास कामं कोल्हापूरची महत्त्वाची हे आता समजणं गरजेचं आहे. नागरिकांच्याकडून अगदी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचं पूजन करून त्याची पूजा केली जाते आणि निषेध व्यक्त केला जातोय प्रशासनाचा. हे त्या प्रशासक पदाच्या कारभाराचंच द्योतक आहे. आजही लोकांना रस्त्याच्या समस्या असतील, अपुरा पाणी पुरवठा असेल, कमी दाबानं पाणी पुरवठा असेल, अशा अनेक समस्यांना ज्या समस्या महानगरपालिकेच्या स्थापनेवेळी होत्या त्याच समस्या आजही कायम आहेत. त्यामुळं सरकार कोणाचं येऊ, सत्ता महापालिकेवर कोणाची आली तरी आमच्या समस्या जैसे आहेत. आता जरी आश्वासनांच्या खैरात होणार असतील पुढच्या 10 दिवसाच्या कालावधीत, तरी आता आश्वासनं नको, ग्वाही नको, आम्हाला कामांची गॅरंटी द्या.
असं जनतेच्याकडून ठोसपणे सांगितलं जात आहे. आणि संतप्त जनतेकडून आता लोकांची गेल्या 10 वर्षात बघितलं तर आता नेत्यांचं किंवा राजकीय दोन्ही आघाडी असतील, अगदी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, कोणत्याही नेत्यांचं ऐकण्याची आणि जाणून घेण्याची मानसिकता जनतेमध्ये राहिली नाही. एवढ्या विवंचनेत आणि एवढ्या समस्येत नागरिक कोल्हापूरचे गुरफटलेले आहेत. कोल्हापूरकरांना आता ठोस आश्वासन पाहिजे. ठोस आश्वासन आणि काम हे आपण किती टाइम लिमिटमध्ये करणार हे महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच कोल्हापूरच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी पुढच्या काळामध्ये होतं का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.